नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अपूर्वाची आई आश्रमामध्ये शांतपणे बसलेल्या असतात. तेवढ्यातच भूमी, आकाश, त्याचबरोबर बलदेव, मानसी आणि अथर्व संपूर्ण कुटुंब अपूर्वाच्या आईला भेटण्यासाठी संपूर्ण कुटुंब आश्रमामध्ये आलेलं असतं. तेव्हा इथे भूमी त्या ठिकाणी आल्यानंतर अपूर्वाच्या आईला आई अशी हाक मारते. तेव्हा अपूर्वाच्या आईला एका क्षणासाठी असं वाटतं की तिची मुलगी अपूर्वाच त्या ठिकाणी आली की काय. भूमी म्हणते आई. तेव्हा इथे अपूर्वाची आई म्हणते अपूर्वा, आणि ती मागे वळून बघते तर काय, संपूर्ण महाजन कुटुंब त्या ठिकाणी आलेलं असतं. तेव्हा अपूर्वाच्या आईला अप्रिय अश्रू अनावर होतात. तिला अपूर्वाची भयंकर आठवण येते आणि अपूर्वाचा फोटो घेऊनच त्या तिथे रडत बसलेल्या असतात. तेव्हा भूमी जाते आणि अपूर्वाच्या आईच्या शेजारी बसते आणि आईला म्हणत असते की प्लीज तुम्ही रडू नका. तुमची मुलगी आपल्याला सोडून गेली, त्याचं दुःख आपल्याला सगळ्यांनाच आहे. पण तुमची मुलगी खूपच जास्त धाडसी होती, धीराची होती. तुम्ही बघितलंत ना, तुमच्यासाठी ती शेवटपर्यंत लढत होती. तेव्हा भूमी म्हणते की अपूर्वा आमच्या घरामध्ये आली आणि आमच्या घरातलं वातावरणच बदलून गेलं. परिस्थिती चुकीची होती, माणूस खूप चांगली होती ती. तेव्हा तुम्हीसुद्धा आता दुःख आहे ते मान्य आहे, पण दुःख विसरायला तर हवं ना, म्हणूनच आम्ही इथे आलो आहे. झालंच तर आम्हाला माफ करा. तुमच्या मुलीने इथे आम्हाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. तेव्हा झालंच तर आम्हाला माफ करा, म्हणून भूमी हात जोडून अपूर्वाच्या आईची माफी मागत असते. तेव्हा अपूर्वाची आई म्हणते तुम्हाला मी कधीच माफ केलं आहे. जेव्हा अपूर्वा तुम्हाला शिक्षा देणार होती तेव्हाच मी तुम्हाला माफ केलं होतं, आणि नंतर तर मला तुमच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी समजल्या. अपूर्वा आणि बलदेव दोघेजण इथे मला भेटायला आले होते. त्यांनी मला सांगितलं की तुमची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे, तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे, हे मला नंतर समजलं. त्यासाठी तुम्हाला खूप जास्त त्रास झाला. मी सुद्धा तुमची माफी मागते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते झालं गेलं सगळं आपण विसरून जाऊया. आकाश म्हणत असतो हे बघा आई, आम्ही इथे आलो आहे तुम्हाला आमच्याबरोबर घेऊन जाण्यासाठी. तुम्ही आता आमच्याबरोबर आमच्या घरी चला, आपण एकत्र राहू. आम्ही आहोत ना. अपूर्वा नसली म्हणून काय झालं. भूमी म्हणते की आम्हीसुद्धा तुमची मुलंच आहोत ना. तुमचा जावई आहे, मी आहे, आकाश आहे, मानसी, अथर्व आहेत. आम्ही सगळीजणं तुमची काळजी घेऊ. तुम्हाला इथे म्हणजे आम्ही अपूर्वा वहिनीची जागा घेऊ शकत नाही, पण निदान आम्ही प्रयत्न करू की तिची कमी तुम्हाला भासू देणार नाही. तेव्हा बलदेव म्हणत असतो हे बघा आई, तुम्ही काळजी करू नका. अपूर्वाची आठवण तुम्हाला येईलच आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही आमच्याबरोबर राहिलात तर आम्हालाच तेवढं बरं वाटेल ना. तेव्हा अपूर्वाची आई म्हणते नाही नको, मी तुमच्याबरोबर येणार नाही. तुमच्या इथे संसाराची घडी अगदी व्यवस्थित बसलेली आहे, माझी मेलीची, त्याच्यामध्ये लुडबुड कशाला. तेव्हा इथे भूमी म्हणते आई, अहो तुमची लुडबुड होईल का आम्हाला, तुम्ही आमच्याबरोबर चला ना. तेव्हा ती म्हणते तुम्ही सगळेजण सुखात राहा, तुमच्या सुखाला आता कुणाचीही दृष्ट लागायला नको. मानसी म्हणते असं का बोलताय तुम्ही, तुम्ही आमच्याबरोबर आलात तर आमचं दुःख वाढणार आहे, आमचं दुःख कमी होणार नाही आहे. तेव्हा बलदेव म्हणतो आई प्लीज तुम्ही नाही म्हणू नका, चला ना आमच्याबरोबर, आपण सगळेजण एकत्र आनंदाने राहू. तेव्हा भूमी म्हणते नाहीतर काय, आणि तुम्हालासुद्धा आमच्याबरोबर घेऊन गेल्यानंतर अपूर्वालाही बरं वाटेल. तेव्हा अपूर्वाची आई म्हणते नाही नको, मी इथेच बरी आहे. आत्तापर्यंत आश्रमातल्या लोकांनी माझी सेवा केली, आता मी त्यांची सेवा करणार आहे. माझी तब्येत आता बरी आहे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी अपूर्वा जरी सोडून गेली असली तरी जाता जाता तिने मला इतकं सुंदर कुटुंब दिले. तेव्हा अथर्व म्हणतो हे बघा आई, मला माहिती आहे अपूर्वा वहिनी खरंच खूप चांगली होती, आणि तिला आधी परिस्थितीची माहिती नसल्यामुळे ती चुकीची वाकली देखील असेल, पण माणूस म्हणून ती उत्तमच होती, धडाडीची, ती अधिकारी होती. तिचं काम करण्यामध्ये ती नेहमी तत्पर असायची. पण आता मी तुम्हाला एवढंच म्हणेन की आम्ही तिची जागा नाही घेणार, पण आम्ही निदान प्रयत्न करू की तुम्हाला आम्ही आनंदात ठेवू. तेव्हा अथर्व म्हणतो हो ना, चला ना आमच्याबरोबर. अपूर्वाची आई म्हणते खरंच नको, मी इथेच बरी आहे, मला कधी आठवण आली तर मी येईन ना तुम्हाला भेटायला. तेव्हा बलदेव म्हणतो हे बघा आई,
बोलायचं म्हणून बोलत नाही आहे, पण एक गोष्ट सांगतो, कधीही तुम्हाला आमची आठवण आली, तुम्ही प्लीज मला फोन करा. मी तुम्हाला घ्यायला येईन. कधीही तुम्हाला काही हवं असेल तर अजिबात संकोच करू नका. एक फोन करा. तुम्हाला हवं ते सगळं मी इथे हजर करेन. तुमची मुलं म्हणून तुम्हाला काय अडीअडचण असेल ती आम्हाला सांगायची. तेव्हा इथे अपूर्वाची आई म्हणते, नक्कीच तुम्ही माझं कुटुंब आहात. मला काही हवं नको ते मी तुम्हालाच सांगणार ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी, मानसी, बाकीचे सगळेजण घरी जायला निघतात. तेव्हा भूमी म्हणत असते, एक गोष्ट चांगली झाली, अपूर्वाची आई आता बरी झालेली आहे. त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं. पण त्यांना अपूर्वाची खूपच जास्त आठवण येत असेल ना. आपल्या मुलीचं अचानकपणे जाणं त्यांना त्रासच देत असेल. तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, खूप वाईट वाटलं त्यांच्याकडे बघून. पण एका गोष्टीचा आनंद आहे की त्या आता बऱ्या आहेत. तेव्हा इथे अपूर्वा ही खरंच खूप चांगली होती. त्यांच्या आईला तिचा नक्कीच अभिमान वाटत असेल. खूपच धडाडीची होती ना आपली अपूर्वा. तेव्हा इथे बलदेवच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. भूमी म्हणते, बलदेव दादा, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येणं हे स्वाभाविकच आहे रे. कारण का, अपूर्वा होतीच तशी. त्यामुळे तुला तिची आठवण येणं, डोळ्यामध्ये पाणी येणं हे खरंच स्वाभाविकच आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, मला तिची आठवण येते हे मान्यच आहे आणि त्याचबरोबर मी तिला मिसही करतो. पण एका गोष्टीचा आनंद आहे की माझी निवड चुकीची नव्हती. मी एका चांगल्या मुलीबरोबरच लग्न केलं होतं. आता तिने जरी मार्ग चुकीचा निवडला असला, तिच्या मनामध्ये वेगळ्या भावना असल्या तुमच्याबद्दल, पण तरीसुद्धा ती परिस्थिती तशी होती म्हणून ते सगळं तिच्या मनामध्ये होतं. पण बाकी माणूस म्हणून ती खरंच खूप चांगली आणि उत्तम होती. त्यामुळे या गोष्टीचा मला आनंद आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सगळेजण आता घरी जायला निघालेले असतात. अथर्व म्हणत असतो, मी एक काम करतो, मी आहे ना ज्या ठिकाणी अपूर्वा ताईला मारण्यात आलं, मी त्या ठिकाणी जातोय. मला तिथे काही पुरावे मिळत आहेत का ते बघायचे आहेत. आजूबाजूला असं काही CCTV फुटेज वगैरे आपल्याला मिळेल का, CCTV कॅमेरे आहेत का, ते सगळं मला चेक करायचं आहे. आकाश आणि भूमिताई, तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे खूप कमी दिवस आहेत. लवकरात लवकर पुरावे गोळा करायला पाहिजे. तेव्हा इथे मानसी म्हणते, अथर्व तू एकटा जाऊ नकोस. हे बघ, ती रागिनी पटवर्धन मोकाट सुटली आता. ती कुठेही असेल, त्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे, माझ्या जीवाला धोका आहे, आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. तू एकटा जाऊ नको, मी सुद्धा तुझ्याबरोबर येते. तेव्हा भूमी म्हणते, मनू अगदी बरोबर बोलते. रागिनी पटवर्धन आता मोकाट सुटले, तिच्यापासून आपल्या सगळ्यांच्याच जीवाला धोका आहे. त्यामुळे आता आपण जिथे कुठे जायचं ना, आपण एकत्र राहायचं. अजिबात वेगवेगळं एक एक कुठेही जायचं नाही. नेहमी आपण एकत्रच राहिले पाहिजे. एकमेकांना आपण आधार दिला पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आता बोलत असताना तिला इथे आता फोन आलेला असतो. तर सिक्युरिटी गार्ड जे असतात, सिक्युरिटीच्या फोनवरून फोन आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की वॉचमन दादा का फोन करतायत आपल्याला. भूमी फोन उचलते आणि म्हणते, हां दादा बोला ना. तेव्हा क्षितिजा म्हणते, आई अगं मी बोलते क्षितिजा. तेव्हा भूमी म्हणत असते, क्षितिजा बाळा काय झालं, तू रडतेस का आणि तू कुठे आहेस. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, मी गेटजवळ आहे, तू लवकर ये ना घरी. तेव्हा इथे भूमी म्हणते, क्षितिजा बाळा आम्ही येतोय, घरीच येतोय, पण झालं काय, तू रडतेस का सांग ना. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, तू घरी आल्यानंतर सांगते ना. वॉचमन दादा फोन घेतात आणि म्हणतात की हे बघा मॅडम, तुम्ही लवकरात लवकर घरी या, मग तुम्हाला सांगतो काय झालं आहे ते. तेव्हा ती म्हणते, हो हो ठीक आहे, आम्ही लगेच येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण धावत पळत घरी आलेले असतात आणि तेव्हा भूमी धावत पळत आपल्या मुलीकडे जाते. तेव्हा क्षितिजा इथे आपल्या आईला मिठी मारते आणि म्हणते की आई, मी घरामध्ये गेलेच नाही. भूमी म्हणते, का बाळा, तू का इथे रडत बसलीस, तू घरामध्ये का नाही गेलीस. तेव्हा क्षितिजा म्हणते, कारण त्यांनी मला घरातून बाहेर काढलं, आपल्याच घरातून मला बाहेर काढलं. तेव्हा आकाश म्हणतो, काय, कोण आहे ती व्यक्ती ज्याने माझ्या मुलीला तिच्या घरातून बाहेर काढलं. तेव्हा ती म्हणते, तिकडे आहे ती व्यक्ती. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की आपल्या घरातून हे कसले आवाज येत आहेत. तेव्हा बलदेव म्हणत असतो की मंत्राचे आवाज येत आहेत घरातून, कोणी पूजा वगैरे करते की काय. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, अरे चला लवकर बघितलं पाहिजे आपल्या घरामध्ये कोण व्यक्ती आहे ते. तेव्हा सगळेजण धावत पळत आता घराच्या दिशेने जातात. घरातून इथे आता मंत्राचे आवाज ऐकू येत असतात.
कुणीतरी इथे हवन वगैरे करते की काय असंच सगळ्यांना वाटत असतं. सगळेजण धावत पळत येतात आणि घरामध्ये जाऊन बघत असतात की कोण व्यक्ती आहे जिने क्षितिजाला घरातून बाहेर काढलं. तेव्हा इथे आता भूमी, आकाश आणि बाकीचे सगळेच येऊन बघतात तर काय, इकडे आता इथे छान अशी सिंहासनावरती बसलेली असते, ती म्हणजे रागिनी पटवर्धन. रागिनी पटवर्धन बसलेली असते आणि गुरुजींना इथे हवन करायला सांगते, पूजा करायला सांगते. आणि ती पूजा बघितल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. इथे आता गुंड लोक आलेले असतात. जेव्हा इथे भूमी, आकाश, बलदेव, अथर्व हे सगळेजण घरामध्ये येतात ना, तेव्हा इथे रागिनीचे गुंड त्यांना अडवायला तिथे जातात. तेव्हा रागिनी म्हणत असते, गुरुजी तुम्ही थांबू नका, आपली ही पूजा, हे हवन अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण झालं पाहिजे. तेव्हा क्षितिजा म्हणत असते की आई, याच आहेत त्या ज्यांनी मला आपल्या घरातून बाहेर काढलं. मी शाळेतून घरातच आले होते, पण त्यांनी मला हकलून दिलं. तेव्हा भूमी म्हणते, काय काय हो तुमची एवढी हिंमत की तुम्ही माझ्या क्षितिजाला घरातून हाकलून दिलत? आणि तुमची एवढी हिंमत की एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही पुन्हा आमच्या घरामध्ये आलात? कशी हिंमत झाली तुमची? आताच्या आता घरातून चालते व्हा. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि काय रे, आमच्याच घरामध्ये आम्हालाच अडवणारी तुम्ही कोण? पोलिसांना फोन करू का? पोलिसांना बोलू का इथे? सांग ना. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, एक मिनिट, पोलिसांना बोलवायचं आहे, कुणाला बोलवायचं आहे ते बोला. हे घर माझं आहे आणि मी माझ्या घरामध्ये परत आली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, एक मिनिट, हे तुझं काहीच नाही आहे, कळलं ना? हे काहीच नाही आहे तुझं. तू या घरातून लवकरात लवकर निघून जा. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, कुणी सांगितलं रे की मी या घरातून लगेचच निघून जाणार आहे ते? हे घर माझं आहे आणि माझं घर सोडून मी कुठेही जाणार नाही आहे, कळलं? चला निघा, माझ्या घरातून आताच्या आता बाहेर निघा. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की तुम्ही या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवू शकत नाही, कारण हे सगळं, ही सगळी संपत्ती माझी आहे आणि म्हणून तर या घरामध्ये मी मानाने आली आहे ना. मला या घरातून कुणीसुद्धा बाहेर काढू शकत नाही. त्या गुंड लोकांना बलदेव म्हणत असतो, तुमची हिंमत कशी झाली आम्हाला अडवायची? रागिनी पटवर्धनचे गुंड आहात ना तुम्ही? आम्हाला अडवण्यासाठी तुम्हाला इथे ठेवले का? माहिती नाही आहे तुम्हाला? हे घर आमचं आहे आणि आम्ही आमच्या घरामध्ये येणारच. रागिनी पटवर्धन, गुन्हेगार आहेस तू, जामिनावरती सुटली आहेस ना? मग या घरातून बाहेर पडायचं. या घरामध्ये तुझं असं काहीच नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, मला या घरातून कुणीसुद्धा बाहेर काढू शकत नाही, कारण आता हे सगळं माझं आहे, कळलं का? माझं आहे हे. तेव्हा भूमी म्हणते, कुणी सांगितलं तुम्हाला? कुणी सांगितलं की हे सगळं तुमचं आहे? तुमचं इथे आता काहीच नाही आहे. तुम्ही सगळं लुबाडण्याचा प्रयत्न करत होतात ना, काही मिळणार नाही आहे तुम्हाला. तेव्हा रागिनी म्हणते, हे सांगणारी तू कोण गं? ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे, कळलं ना? तेव्हा मानसी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? ही संपूर्ण प्रॉपर्टी तुमच्या नावावरती कशी काय असू शकते? आणि आमच्याच घरातून आम्हाला बाहेर का बरं काढताय तुम्ही? तो अधिकार तुम्हाला कुणी दिला? तेव्हा इथे रागिनी म्हणते, कुणी दिला म्हणजे? तो अधिकार माझ्याकडेच आहे. ही सगळी ही संपत्ती आहे ना, हे सगळं वैभव जे आहे ना, ते माझंच आहे. मी या घरातली राणी आहे, राणी. तेव्हा भूमी म्हणते, तुम्ही उठा या सोफ्यावरून, आणि या सोफ्यावरती तुम्ही अशा बसल्यात की जसं काही सिंहासन तुमचंच आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हे सिंहासन माझं आहे म्हणजे? काय म्हणालीस तू? हे सिंहासनावर बसायला मी काही राणी आहे का? हो, मी राणीच आहे आणि हे सिंहासनसुद्धा माझंच आहे आणि या घराची राणी आणि याच्यावरची सत्ता ही सगळी माझीच आहे, माझ्या हातामध्ये आहे, कारण ही प्रॉपर्टी आता माझ्या नावावरती झालेली आहे. तेव्हा भूमी म्हणते, कुणी सांगितलं तुम्हाला? स्वप्नात बघताय का? स्वप्न बघताय की ही सगळी प्रॉपर्टी तुमची झाली आहे? तेव्हा इथे रागिनी म्हणते, विश्वास बसत नाही आहे? विश्वास बसत नसेल ना तुझा? ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्याच नावावरती झालेली आहे, कळलं तुला? त्यामुळे आता या घरामध्ये कुणी राहायचं आणि कुणी नाही हे मी ठरवणार. प्रेक्षकांनो, अपूर्वा गेली, पण अपूर्वाने जाता जाता इथे आता महाजन कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, आत्या तू या घरामध्ये राहू शकत नाही. ही संपूर्ण प्रॉपर्टी आहे ना, आमची आहे. त्यामुळे तू या घरामध्ये येण्याची हिंमतच कशी केलीस? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, लांब व्हायचं, या घरातून बाहेर व्हायचं. ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती झालेली आहे आणि प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा माझ्याकडे आहेत. त्यामुळे एक संधी देते तुम्हाला इथून जिवंत जाण्याची. तुम्हाला तुमचा जीव जर प्यारा असेल ना, तर आत्ताच्या आता इथून निघून जायचं.
तेव्हा आकाश म्हणतो की कशाच्या जोरावरती तू आम्हाला इथून जायला सांगतेस ग? तेव्हा रागिनी म्हणते ह्या घराच्या जोरावरती. समजलं तुम्हाला? निघा, आत्ताच्या आता इथून निघा, असं रागिनी सगळ्यांना सांगत असते.